अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुनिया भक्ती, विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी, विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। मन्मथ लक्ष्मण म्हणे त्याते, लक्ष्मण म्हणे त्याते स्तवा सुख देतसे भक्ताते। विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। शिवहर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रान्विता, या वीणावरदंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवे देवै सदा वंदिता। सा मां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा। मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुनिया भक्ती, विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। प्रस्तुत प्राप्त समयी पवित्र कृष्णूर नगर आणि या नगरीचे आराध्य दैवत सच्चिदानंद स्वरूप देवादिदेव महादेव जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ माऊली, वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज, जगज्योती महात्मा बसवेश्वर, महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील सकल साधू संतांच्या पवित्र चरणावर अनंत अनंत नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग आहे। एका ठिकाणी असं सांगितलं आहे, गुणी गुणी को मिले तो मिले दो दो बार। लक्ष्मण महाराज गुणवंत होते आणि म्हणून गुणवंत असणाऱ्या मन्मथ माऊलींच्या बद्दल त्यांचे उद्गार या अभंगाच्या माध्यमातून प्रकट होतात। जगामध्ये संत कुणाला म्हणावं? महाराष्ट्राचं माहेर घर असणारं पंढरीनाथ, त्या पंढरीनाथाच्या वाळवंटामध्ये भीमा नदीच्या तीरावर संत शिरोमणी मन्मथ माऊली यांनी शिवकीर्तन संपन्न केलं आणि त्या कीर्तनाला प्रसन्न होऊन वारकऱ्यांनी माऊलींना उपाधी दिली, पदवी दिली। कोणती? संत शिरोमणी। कोणती पदवी दिली? संत शिरोमणी पदवी दिली। आणि तेव्हापासून आपण आपल्या संतांना काय म्हणतो? संत शिरोमणी मन्मथ माऊली की जय। आणि ही उपाधी दिली कुणी? ही पदवी दिली कुणी? वारकरी संप्रदायानं दिली। त्याच पद्धतीनं मन्मथ माऊलींना दुसरी उपाधी देणारे संत म्हणजे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत। ते म्हणतात, मन्मथ माऊली कोण आहेत? तुम्हाला प्रश्न जर विचारला मन्मथ माऊली कोण आहे तर तुम्ही काय सांगाल? समाधीमध्ये असलेले, संजीवन समाधीमध्ये असलेले एक संत आहेत। पण मन्मथ माऊली कोण आहेत हे तुम्ही लक्ष्मण महाराजांना विचाराल तर लक्ष्मण महाराज म्हणाले, केवळ ज्ञानाची ती खाणी, वीरशैव तत्वज्ञानी।
वीरशैव धर्माचे तत्वज्ञान ज्यांच्या मुखातून अमृता समान वाहत ते तत्व म्हणजे संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत. आणि म्हणून मन्मथ माऊली त्या जगामध्ये किती श्रेष्ठ आहेत हे प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. मन्मथ माऊली श्रेष्ठ या करता आहेत बालागिरीचा शिवराज योगी आणि जागा असोनी शिवधर्म सांगी. आपल्याला शिवधर्म माहित असला पाहिजे. या जगामध्ये दोन धर्म आहेत महाराज. एक शिवधर्म आहे आणि एक वैष्णव धर्म आहे. लक्षात आलं का? शिवधर्माची नदी आणि वैष्णव धर्माची नदी उगम जरी वेगवेगळ्या ठिकाणी झाला असेल दोन्ही नद्याचा, पण शेवटी भेटणार एका ठिकाणी आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातून मेघाचं पडलेलं पाणी जसं शेवटी समुद्राला नदी आणि ओढ्याच्या माध्यमातून मिळतं, तसं धर्म वैष्णवाचा असो की धर्म शिवाचा असो, शेवटी आपण भेटणार कुठं आहोत? तव तत्त्वं न जानामि कीदृशोषि महेश्वर यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः. शेवटी आपण त्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या तत्वरूपी समुद्राला भेटणार आहोत. आणि म्हणून माणसाचा जन्म कुठं झाला याला महत्व नाही. तो माणूस ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, वीरशैव आहे, लिंगायत आहे, याला महत्व नाही. तर महत्व कुणाला आहे? आपण भगवान शंकराला विचारू. जाती कुळ गोत्र नपा हे शंकर भक्ताचे माहेर भक्ताचे माहेर नपाही शंकर भक्तांचे माहेर स्वामी माझा. माझा स्वामी कसा आहे? काय सांगू मी माझ्या स्वामीचा उपकार आणि थोरावणी थोर केले बर. स्वामी कुणाला म्हणावं? ज्यांच्या सानिध्यामध्ये महान होता येईल. स्वामी कुणाला म्हणावं? ज्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या धर्माची इज्जत वाढते, तो स्वामी आहे. आणि त्या स्वामींच्या बद्दल महादेव प्रभू म्हणतात, काय सांगू मी माझ्या स्वामीचा उपकार थोरावनी थोर केले मद. माणसाला महान होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद असावा लागतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचा स्वामी कोण आहे? भगवान शंकर आहे. आणि त्या शंकराच्या मनामध्ये स्मरण कुणाचं आहे? मन्मथ माऊलींचं आहे. लक्षात ठेवा. आपल्या मनामध्ये स्मरण कुणाचं आहे? विषयांचं आहे. आपल्या मनामध्ये स्मरण कशाचं आहे? धनाचं आहे. आपल्या मनामध्ये स्मरण कशाचं आहे? संसाराचं आहे. संसाराचं स्मरण फळ दुःख, धनाचं स्मरण फळ चिंता. चिंता ऐशी दाकिनी. चिंता अशी दाकिनी आहे की ती जिवंत शरीराला मारते. मेलेलं शरीर जळत्याला पाहिलं तर दुःख वाटत नाही, शेवटी त्यातून आत्मा गेलेला आहे. पण जिवंत शरीर जळत्याला पाहायचं असेल तर चिंता करणाऱ्या माणसाला पाहावं. त्याला अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, कीर्तनात बसू वाटत नाही, घरात बसू वाटत नाही, शेतात काम करू वाटत नाही. कारण काय आहे? चिंता ऐशी दाखिनी. आणि ती चिंता काढण्याकरता
जगामध्ये एकच माध्यम आहे आणि ते माध्यम मध्ये कोणतं आहे तर भक्तीचं माध्यम आहे, भक्तीच. आणि ती भक्ती मन्मथ माऊलींनी धारण केली महाराज. आणि त्याचं फळ असं मिळालं की मन्मथ माऊलींचं चिंतन साक्षात शंकर करू लागले. मला सांगा, वडिलांनी मुलाची चिंता करावी की मुलानं वडिलाची चिंता करावी? आपल्या भागात कसा हा? वडिलांनी मुलाची चिंता करावी, एक मर्यादा आहे. आणि मुलानेही वडिलांची चिंता करावी, एक मर्यादा आहे. शास्त्र असं सांगतं आपल्याला, वयम अमृतस्य पुत्राः, आम्ही भगवान शंकराची, आम्ही भगवंताची कोण आहोत? लेकर आहोत. म्हणून म्हटलेलं आहे वयम अमृतस्य पुत्राः. मग आपण शंकराची लेकर आहोत, तर मन्मथ माऊली कोण झाले? शंकराचे पुत्रच झाले ना. आणि मग पुत्राची चिंता कोणाला आहे? भगवंताला आहे. आणि त्यांची चिंता करता करता भगवान शंकराच्या मनामध्ये एक चिंतन तयार झालं. आणि ते चिंतन दृष्टिगोचर कोणाला पडलेलं आहे? वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांना. आणि म्हणून ते म्हणाले, मन्मथ प्रिय शिवाप्रती. व्यवहारामध्ये प्रिय होण्याकरता काय करावं लागतं? होय, व्यवहारामध्ये प्रिय होण्याकरता काय करावं लागतं? व्यवहारामध्ये प्रिय होण्याकरता तोंडातून गोड शब्द निघावा लागतो. प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे जंतू तुष्यंती. प्रिय वाक्य जर आपण मुखातून काढलं तर जगामध्ये सर्व जंतू तृप्त होतात, आनंदी होतात. आणि म्हणून मुखातून येणारा शब्द कसा असावा? प्रिय असावा. आणि म्हणून मन्मथ माऊलींनी मुखातून प्रिय शब्द काढला प्रसादाच्या माध्यमातून. जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबला निर्लेप मंगल साचार परम वंद्य जे. जगानं मला वंदन करावं असं कुणाला वाटत नाही. जग दोन माणसांना वंदन करतं. पहिलं वंदन जग दुर्जनाला करतं. दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम. आणि सज्जनाला नंतर वंदन करतं, कारण दुर्जनानं लवकर निघून जावं आणि सज्जनानं राहावं अशी भावना आपल्या जीवनामध्ये आणायची असेल तर तोंडातून निघणारा शब्द कसा असावा? प्रिय असावा. आणि प्रिय शब्द कशाला म्हणतात? तुमच्याकडे प्रिय कशाला म्हणतात? एका गायीच्या पाठीमागे कसाई लागला होता आणि गायी दृष्टीआड गेली आणि मंदिरामध्ये ध्यानाला बसलेल्या व्यक्तीला कसायानं विचारलं, काय हो पंडितजी, तिथून गाय गेलेली पाहिली का? पंडितजींना कळालं. आता प्रिय बोलावं तर गायीचा मृत्यू आहे आणि अप्रिय बोलावं तर पाप लागतं खोटं बोलल्यानं. आता बोलावं काय? तर त्या ठिकाणी भगवंताचं सानिध्य लाभल्यामुळं त्यांना भगवंताची मूर्ती दिसली. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती. हा, काय दिसली? ध्यानाला बसलेली मूर्ती दिसली. आणि त्यांना लक्षात आलं, मौनम सर्वत्र साधनम. त्यांनी प्रिय वाक्यही बोलले नाहीत आणि अप्रिय वाक्यही बोलले नाहीत. आणि त्यातून जीव कुणाचा वाचला? काही वेळेला प्रिय वाक्य बोलू नये, माहीत असून सुद्धा बोलू नये. पण आपण बोलल्याशिवाय राहत नाही. या आजीला विचारलं असतं तर आजीनं सांगितलं असतं, पण ती तिकडे गेली आहे की नाही? पण तसं नाही महाराज. शास्त्रानं असं सांगितलेलं आहे की बाबा, जीवनामध्ये प्रिय अप्रिय याचा निवाडा करण्याकरता विवेकाचे शब्द असावे लागतात. विवेकाचे शब्द. आणि विवेकाचे शब्द जन्माला येण्याकरता राजहंसाची दृष्टी आपल्याला प्राप्त करावी लागते. राजहंसाची दृष्टी प्राप्त झाली की राजहंसाच्या समोर कितीही दूध आणि पाणी द्या, ते दूधच पिणार, पाणी पिणार नाही.
हा जसा राजहंसाचा विवेक आहे तसा सज्जनांचा विवेक काय आहे, संतांचा विवेक काय आहे की भक्ती प्युअर करणे. कशी भक्ती आहे पहा. मन्मथ माऊलींची भक्ती चिंतन करत असताना सांगणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी. साधारण तपस्वी असणारं तत्व मन्मथ स्वामी नाहीये. अत्यंत कठोर तपश्चर्या केलेली. ज्या ठिकाणी मन्मथ माऊली तपश्चर्या करत होते, भक्ती करत होते, जपत तप आदी करत होते, ते ठिकाण राक्षसांनी भरलेलं होतं. मुंजा महिषासुर सर्वांगाची कोरी. मुंजा अधिकार कसा आहे. मन्मथ माऊली अधिकारी पुरुष होते कारण ते विवेकी होते. मन्मथ माऊली अधिकारी पुरुष होते कारण ते वैरागी होते. मन्मथ माऊली अधिकारी पुरुष होते कारण शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान त्या 6 गोष्टी त्यांच्या अंतःकरणामध्ये नांदायला आल्या होत्या. लक्षात आलं का? नांदायला आल्या होत्या. एवढंच नाही, मन्मथ स्वामी जिज्ञासू महापुरुष होते. आपली जिज्ञासा आहे कशाची? संसाराची. आणि माऊलींची जिज्ञासा आहे काय? देव पहावयाशी गेलो आणि देवची होऊन गेलो. ही मन्मथ माऊलींची दृष्टी आहे. आणि आपली दृष्टी काय आहे? आणि म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपला जन्म म्हणजे पाण्याच्या थेंबासारखा. आता या पाण्याच्या थेंबानं पडायचं कुठं ही आपल्या अंतःकरणातली भक्ती ठरवते. पाण्यातला थेंब तव्यावर पडला, अस्तित्वाचा नाश आहे. पाण्यातला थेंब फुलावर पडला तर मोत्यासारखा चमकणार आहे. आणि पाण्यातला थेंब जर मोत्यामध्ये पडला तर मोती होणार आहे. आता पाण्याच्या थेंबानं पडावं कुठं हे कोण ठरवणार आहे? त्याची संगती ठरवणार आहे. आणि ती संगती जर भक्तीनं केली, ती संगती जर भक्ती सोबत केली तर आपलं सुद्धा नाव भगवान शंकराच्या हृदयामध्ये जाणार आहे. आणि ते नाव लिहिणारं पहिलं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कोणतं असेल तर अभंगाचं पहिलं जग. मन्मथ प्रिय शिवा मन्मथ प्रिय शिवा
मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुनिया भक्ती. आणि म्हणून आपली भक्ती कशी असायला पाहिजे? व्यभिचारिणी की अव्यभिचारिणी? भक्तीचे दोन प्रकार आहेत. जारिणीचे चित्त जैसे जारापाशी, जारणीचं चित्त जसं जारापाशी असतं तसं जीवाचं चित्त शिवापाशी असावं. आणि हे तयार करण्यासाठी माणसानं भक्ती करावी लागते. आणि म्हणून सांगितलं, महिम्न स्तोत्र लिहिणाऱ्या पुष्पदंताचार्यांनी भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. ते सांगतात, मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती एव करियसी. मोक्षाचं फळ कुणाला खायचं नाही, पण मोक्षाचं फळ खाण्यासाठी विषयापासून लांब राहावं लागतं. राजा भोजराज माहित असेल तुम्हाला. आणि तो राजा भोज जंगलामध्ये जातो. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताई साधवः. आणि त्या जंगलामध्ये साधूचं दर्शन होतं. आणि साधू प्रसन्न होतात राजाला पाहून. आणि राजाला एक फळ देतात आणि सांगतात, त्या फळाचं सेवन कर, आयुष्यामध्ये म्हातारपण येणार नाही, किंबहुना आयुष्यामध्ये अजरामर होऊन जाशील. अशी या फळाची ताकद आणि किमया आहे. या फळाचं सेवन कर. राजानं फळ हातामध्ये घेतलं, संतांना नमस्कार केला आणि आपल्या राजनगरीमध्ये आला. आणि येता येता मनामध्ये विचार केला, हे फळ जर मी खाल्लं तर माझ्या अगोदर राणी म्हातारी होईल. आणि माझ्या अगोदर राणी म्हातारी झाली तर ती माझी सेवा कशी करणार. आणि म्हणून हे फळ खाण्याचा अधिकार कोणाला? राणीला आहे. आणि म्हणून राजानं ते फळ राणीच्या हातामध्ये दिलं. राणीनं इतिहास विचारला फळाचं, कुठल्या झाडाचं आहे. राजानं सांगितलं, येडे, झाडाचं नाही म्हणजे ते संतांनी दिलेलं फळ आहे. आणि ते सामान्य संत नाही, ते अधिकारी पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, भक्तीला जाणणारे पुरुष आहेत, वैराग्याचे महामेरू आहेत. अशा संतांनी दिलेलं हे फळ आहे. आणि म्हणून हे फळ जे सेवन करतील त्याला म्हातारपण कधी येणार नाही. राणी त्याची केस कधी पांढरी होणार नाही. मग राणीनं ते फळ स्वीकारलं. राजा निघून गेला. आता राणीनं खावं किती फळ. पण राणीचं प्रेम राजावर नव्हतं. राणीचं प्रेम त्या दरबारामधल्या मंत्र्यावर. राणी हळूच गेली आणि मंत्र्याला बोलवली, इकडे या म्हणले, मला काही तर द्यायचं. मंत्री म्हणलं, आता काय देते. फळ काढलं आणि हातामध्ये ठेवलं. खावा म्हणली, यानं म्हातारपणच येत नाही. मंत्र्यानं हातामध्ये फळ घेतलं, असं खायच नाही म्हणजे स्नान पूजेशिवाय नाही. गेलं तरी आता मंत्र्यानं तरी फळ खावं की आप्पा. मंत्र्यानेही फळ खाल्लं नाही. त्याचं प्रेम त्या राजवाड्यामध्ये भांडी धुणाऱ्या एका महिलेवर. त्यानं ते फळ कुठं नेलं? त्या बाईला. तिनं विचारलं फळाचा इतिहास. अगं हे फळ खाल्लं की म्हातारपणच येत नाही. तिने विचार केला, म्हातारपण आलं नाही तर आयुष्यभर भांडीत धुका. म्हातारपण आलं नाही तर आयुष्यभर भांडीत धुका. आता मंत्र्याला बोलायचं कसं, म्हणून मनातल्या मनात बोलली आणि फळ ठेवून घेतलं. आणि मंत्री निघून गेल्यावर तिनं विचार केला, हे फळ जर प्रजेचं रक्षण करणाऱ्या राजानं खाल्लं तर प्रजेचं रक्षण होईल, राजदरबार वाढेल, प्रजा सुखी होईल. आणि म्हणून त्या भांडी धुणाऱ्या बाईनं ते फळ कुठं नेलं? राजाजवळ नेलं. मग त्या राजाला कळालं हे फळ किती घर फिरून आलं. त्या राजाला काय कळालं? हे फळ किती घर फिरून आलेलं आहे हे कळालं. आणि त्यावेळी राजाला वैराग्य प्राप्त झालं. तसं वैराग्य आमच्या मन्मथ माऊलींना नव्हतं. विषयी उदास पाहून असं वैराग्य मन्मथ माऊलींना नव्हतं. मग ते वैराग्य कसं होतं त्याच राजानं सांगितलेलं आहे. याम चिंतयामी सततम महिसा विरक्ता. काय म्हणतो राजा?
याम चिंतयामी सततम मयीसा विरक्ता. जिचं स्मरण मी क्षणाक्षणाला करतो ती मात्र माझ्यावर उदास आहे आणि दुसऱ्यावर आसक्त आहे. आणि ही राणी ज्याच्यावर आसक्त आहे तो राणीवर आसक्त आहे आणि तिसरीवर आसक्ती आहे. आणि म्हणून धिक्तांच मांच इदमांच मांच अशा राजनगरीचा, अशा राणीचा, अशा मंत्र्याचा, अशा प्रजेचा धिक्कार असो. आणि राजा कुठं जातो? जंगलामध्ये जातो आणि वैराग्य प्राप्त होतो. मग असं काय मनमथ माऊलींच्या जीवनामध्ये घडलं होतं का? नव्हतं महाराज. ते लहानपणापासून कुणाच्या सानिध्यामध्ये होते? मानूर मठाचे मठाधिपती, वीर गोत्राचे महापुरुष. मानूर हा मठ खजिनदार मठ आहे. धनानं श्रीमंत असेल, ज्ञानानंही श्रीमंत असणारा तो मठ आहे. आणि म्हणून त्या मठाच्या गुरुवर्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊली म्हणले, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शने समाधान असणे की गा. ज्ञानाशिवाय जगामध्ये समाधान नाही. आणि म्हणून गुरुंनी कान फुगले, मनमथा ज्ञानी हो. निज ज्ञानी उन्मत्त झाला, 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 निज ज्ञानी उन्मत्त झाला. जग मनते मत मत झाला, जग मनते मत झाला, जग मनते मन मत झाला, जग मनते मन मत झाला. निज ज्ञानी उन्मत्त झाला, 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 निज ज्ञानी उन्मत्त झाला. निज ज्ञानी उन्मत झाला, जग मनती मनमत त्याला. मनमत कुणाला म्हणतात माहितीये का? गीता वाचली का तुम्ही? गीतेमध्ये मनमत शब्दाचा अर्थ आलेला. मनमत शब्दाचा अर्थ असा आहे, मदभक्ता भव, मनमनोभव. म्हणजे मनमत शब्दाचा अर्थ आहे मी आणि माझेपण, विसरले जायाचे चित्त. ज्याच्या चित्तामध्ये मी आणि माझेपणाचा विसर पडलेला आहे तो मनमत आहे. आणि असा मनमत विषयाच्या ठिकाणी उदास झाला, त्याच्या पाठीमागचं कारण आहे ते अधिकारी पुरुष होते. आणि त्यांचा अधिकार कसा होता माहितीये का तुम्हाला? त्यांचा अधिकार संतांच्या भाषेमध्ये सांगायचा म्हटला तर मनमत माऊलींनी जीवनामध्ये भक्तीचं धनुष्य तयार केलं होतं, वैराग्याची दोरी केली होती. भक्तीचे धनुष्य
ती दोरी ज्ञानबाण सोडी देवावरी. अहो शेजाऱ्यावर आपण काठी उचलू शकत नाही, देवावर बाण चालवायचा आहे. म्हणजे अधिकार किती मोठा असावा लागतो. आणि तो अधिकार प्राप्त करायचा असेल तर भक्तीचं धनुष्य करावं लागेल. ज्यावेळी व्यक्तीला साधकाला भक्तीचं धनुष्य बनवता येतं त्यावेळी नम्रता प्राप्त होते. भक्तीचं धनुष्य कशासाठी करावं? धनुष्य लवचिक असायला पाहिजे. आणि धनुष्य जर बांबू सारखं ताट असेल तर ते मोडल की नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलं नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती भाषे शिवाची विभूती. नम्र झाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्ती कळते आणि त्या भक्तीच्या माध्यमातून अंतःकरण शुद्ध करता येते. मला सांगा, स्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं की अस्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं? स्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. आता मला सांगा, प्रतिबिंब सत्य आहे का बिंब सत्य आहे? बोला की. प्रतिबिंब सत्य आहे की बिंब सत्य आहे? त्याकरता प्रतिबिंब कशाला म्हणतात हे जाणावं लागेल. आकाशामध्ये चंद्र आहे आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये आहे. मग पाण्यामध्ये जे आहे त्याला प्रतिबिंब म्हणतात आणि आकाशामध्ये जे आहे त्याला बिंब म्हणतात. मग आता सांगा, प्रतिबिंब सत्य की बिंब सत्य? बिंब सत्य. पण दोन पिणारे. गावात कीर्तन चालू आहे म्हणले, कसं जावं म्हणले, बायको मारतेच म्हणले आपल्याला. काय करावं म्हणले, चल म्हणले शेतामध्ये जाऊ, हातपाय धुवू. शेतामध्ये मी विभूती ठेवल्या, मस्त विभूती लावू, कीर्तन संपायच्या वेळेला महाराजा पायावर जाऊ म्हणल्या. गेले दोघंही शेतामध्ये म्हणजे आता हातपाय धुवायचे. आण म्हणले दोर, आण म्हणले बकेट. दोरीला बकेट बांधलं आणि पाण्यामध्ये पाहिलं आणि जोरात ओरडला, अरे वाचवायला ये. दुसरा मित्र म्हणाला, काय झालं? सांगितलं, अरे पाण्यामध्ये चंद्र बुडतोय. आणि ऐकलंस का, जे बुडतात त्यांना वाचवतात त्यांना सज्जन म्हणतात. जरी आपण पिली असली तर याला वाचवण्याचं पुण्य तरी मिळेलच. लागलीच पळत आला, बरोबर आहे म्हणले. दोघांनी बकेट पाण्यामध्ये टाकली, चंद्राला बकेटीमध्ये घेतलं
आणि वडू लागले आणि वडता वडता बकेट दगडाला अडकलं. अडकल्यावर एक म्हणतोय, चंद्रानं लय सप्त्यातल्या पंक्ती खाल्ल्या रे म्हणला. किती वडलं तरी बाहेरच ना म्हणले. आता काय करा म्हणले, आता हातानं वळायचं नाही, हातासोबत पाय लाव म्हणले. पाय कशाला लावला? विहिरीच्या काठाला पाय लावला. दोघांनी 1 2 3 म्हणलं आणि जोरात हिसका दिला. दोर तुटला महाराज आणि दोघही पडले आकाशाच्या दिशेनं तोंड करून. पडल्या पडल्या दोघांनी डोळे झाकले होते. एकानं उघडले तर त्याला चंद्र दिसला आणि दुसऱ्यानं उघडले तोपर्यंत पहिला दुसऱ्याला म्हणाला, बघ म्हणले एका दणक्यात चंद्र पाण्यातला. आता मला सांगा, चंद्र होता कुठं? चंद्र होता कुठं? आकाशातच होता. पण तो प्रतिबिंबित झाला कुठं? पाण्यामध्ये. कशामुळं? भ्रम झाला. भ्रम फक्त एका वेळची पिल्यामुळं. तसं संसारामध्ये राहिलं की परमात्मा भ्रमित दिसतो आपल्याला. परमार्थ खोटा आहे असं वाटतं. आणि म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी सांगितलेलं आहे, अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला झटके मग मिळते भाकर. भाकर अशी मिळत नाही, आधी हाताला झटके खावे लागतात. आणि म्हणून मन्मथ माऊलींनी आपल्या जीवनामध्ये विषयांच्या बद्दलची उदासीनता धारण केली आणि त्याचा परिणाम अभंग. पाहुन संतोषला पंचानन. संतोष म्हणजे काय? वेदामध्ये आगमामध्ये संतोषम परमम सुखम. परमसुखाचं लक्षण म्हणजे संतोषी राहणे. एका भिल्लानं एका राजाच्या पायाचा अंगठा तोडला आणि मंत्री राजाला म्हणला, जो हुआ अच्छा हुआ, संतोषम परमम सुखम. आनंद माना, जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय, आनंद माना. राजा म्हणाला, काय भडकला की काय? माझ्या पायाचा अंगठा भिल्लानी तोडला आणि तू मला म्हणतोय संतोषम परमम सुखम, संतोष माना, आनंद माना. माझ्या हितावर आहेस की अहितावर आहेस? राजाला राग आला आणि मंत्र्याला सांगितलं,
त्याला तुरुंगामध्ये टाका. सर्व सैनिकांनी मंत्र्याला पकडलं आणि कुठं टाकलं? तुरुंगामध्ये टाकलं. कालांतरानं राजा पुन्हा शिकारीला गेला महाराज, आणि पुन्हा भिल्लाने त्याला पकडलं आणि बांधलं. आणि भिल्लांचा राजा म्हणाला, आणा म्हणजे त्याला बळी देऊया. आणि बळी देण्यासाठी समोर आणलं. आणि बळी देताना नियम आहे, शरीर अखंडित असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? अखंडित, खंडलेलं नसावं. राजाचं शरीर अखंडित असावं, संन्यासाचं शरीर अखंडित असावं. खंडित नसलेलं शरीर जमत नाही. परमरहस्य वाचला असेल तो. आणि मग त्या भिल्लाने बघितलं राजाच्या पायाचा अंगठा तुटलेला आहे. मग ते भिल्ल म्हणाले, हे बळी जमत नाही. राजाला सोडलं. राजा राजदरबारामध्ये आला आणि त्याला कळालं मंत्री जे बोलत होता ते खरं होतं, ते सत्य होतं. मग सैनिकांना सांगितलं, मंत्र्याला सोडून द्या. मंत्री सोडला, बाहेर आला आणि राजाला नमस्कार केला. तुम्ही जे बोलला ते सत्य झालं, नाहीतर आज माझं काय खरं नव्हतं, मी मृत्यूला जायत होते. आणि तुम्हाला मी जे काय बोललो, तुम्हाला मी तुरुंगामध्ये टाकलं, त्याबद्दल मला क्षमा असावी. मंत्री म्हणला, जे झालं ते चांगलं झालं. संतोषम पदमं सुखम. राजा म्हणला, मी क्षमा मागतोय, मी दिलगिरी व्यक्त करतोय, तरी सुद्धा मंत्री म्हणतोय जे झालं ते चांगलं झालं. मग मंत्र्यानं उत्तर दिलं, राजे साहेब, तुमच्या पायाचा अंगठा तुटला म्हणजे माझ्या पायाचा तुटला नाही. आणि आजपर्यंत तुम्ही ज्या ज्यावेळी जंगलामध्ये गेला, तुमचं संरक्षण म्हणून मी तुमच्या पाठीशी नेहमी उभा होतो. पण यावेळी मी आलो नव्हतो जंगलामध्ये, कारण तुम्ही मला तुरुंगामध्ये टाकलं होतं. आणि मी जर तुमच्या पाठीशी आलो असतो, तुम्हाला सोडलं असतं म्हणजे, आणि मला धरलं असतं. म्हणजे माझा बळी त्या ठिकाणी गेला असता की नाही. त्याला काय म्हणायचं? संतोषम परमं सुखम. त्या सुखाचे राजे म्हणजे मन्मथ माऊली. मारी तारी जित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे आम्ही जीवे भावे शरणागत. आम्ही जीवे भावे मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. देवाला शरण कशासाठी जावं? शरण आलो देवा संसाराच्या भिनी, कैलासीचे केने धावा माझ. कैलासाचं केनं, कैलासाचं सुख प्राप्त करण्यासाठी आपण देवाला शरण गेलो पाहिजे. आणि म्हणून मन्मथ माऊली म्हणजे कैलास सुखाचे राजे आहेत, सामान्य राजे नाही. आपण राजे झालो तर 5 वर्षासाठी होतो. त्या 5 वर्षामध्ये कुठली माती उकरू की आणि कुठलं काय करू की असा आपल्याला विचार येतो. पण माऊलींनी राजपद सांभाळत असताना एक राजा सिंहासनावर बसला तर त्या सिंहासनाचे 4 पाय असतात, हे त्या राजाच्या लक्षात असलं पाहिजे. एक पाय म्हणजे ब्राह्मण आहे, एक पाय म्हणजे क्षत्रिय आहे, एक पाय म्हणजे वैश्य आहे, आणि 4था पाय म्हणजे शूद्र आहे. चौघांना समान न्याय देता आला पाहिजे. आज आहे का भारताची व्यवस्था?
आणि म्हणून आज भारतामध्ये गृहयुद्ध चालू झालेले आहे. पूर्वीच्या काळामध्ये भारत देशाला पाकिस्तान पासून भीती होती, बांगलादेशापासून भीती होती, नेपाळ पासून भीती होती, श्रीलंकेपासून भीती होती. आता भारत देशाला परकीय देशापासून भीती नाही, स्वकीय पासून भीती आहे. आज महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढत चाललेला आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलं, या माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो. ज्या व्यक्तीला माणसातला माणूस दिसत नाही त्याला दगडातला देव काय दिसणार. मी म्हणे माणसापेक्षा दगड बरा. एकदा मंदिरामध्ये तो आला आणि देव झाला. आपण रोज मंदिरामध्ये जातो, अजून माणूस होता येईना. हा किती मोठी शोकांतिका आहे. आपली मंदिराची स्थापना झाली. ती स्थापना होण्यापूर्वी आपल्या मंदिरातला देव कशाच्या रूपात होता? दगडाच्या रूपात होता. तो दगड एकदा मंदिरामध्ये आला, त्या मूर्तीमध्ये प्राण आहुत केला आणि एकदा देव झाला. आजही तो देव आहे. त्याच देवासमोर रोज आम्ही मस्तक ठेवायला जातो, अजून माणूस होता आलं नाही. मानसा आता तरी मानसा तरी मानसा आता तरी मानसा तरी आता तरी मानसात ये लक्ष्मण तुम्हा येतो काकुलती वेगी पशुपती वेगवाहो. आणि म्हणून संतांच्या या प्रमाणाच्यावर विश्वास जर ठेवला तर आपल्या जीवाचा शिव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवावी, एक तर भक्त व्हावं. भक्त होता आलं नाही तर ज्ञानी व्हावं. ज्ञानी होता आलं नाही तर कर्मयोगी व्हावं. मग कर्मयोगी होता आलं नाही तर सरळ एखादी कोरडी मीर बघावी आणि उडी मारावी. नाहीतर ज्याला भक्त होता आलं नाही, ज्याला ज्ञानी होता आलं नाही, ज्याला कर्मयोगी होता आलं नाही, ती आईच्या पोटीला जडच आहे. पोटात आहे तोपर्यंत आईच्या पोटाला जड, जन्माला आलं तर घराला जड, तरुण झालं तर ग्रामपंचायतीला जड आणि मेल्यावर स्मशानभूमीला जड. आणि म्हणून माणसानं एक तरी गुण अंगीकार केला पाहिजे. एक तर ज्ञानी व्हावं, एक तर भक्त व्हावं, तर एक तर कर्मयोगी व्हावं. आणि म्हणून ज्ञान, भक्ती आणि कर्म ज्यांच्या चरणावर नांदत त्या पदाचं नाव आहे संत. आम्हा सुख दिसे, आम्हा सुख दिसे, सुख दिसे, आम्हा सुख दिसे संत.
आम्हा सुख दिसे संतांचे पायी संतते अक्षयी समाधान. अक्षय म्हणजे ज्ञान, अक्षय म्हणजे भक्ती आणि अक्षय म्हणजे कर्म. या तिघांच्या ठिकाणी समाधान कोण आहे? संत आहे. आणि म्हणून दोन भक्त आले आमच्याकडं आणि म्हणाले, महाराज, एक म्हणाला, महाराज माझ्या विहिरीला पाणी लागत नाही, काय करू? म्हणलं तुझी विहीर कुठं आहे? कोरड्या महाराणात, तिथं कसं पाणी लागेल? दुसरा म्हणला माझ्या विहिरीचं पाणीच आटत नाही. मी म्हणलं तुझी विहीर नक्की समुद्राच्या किनारी आहे. समुद्र म्हणजे परमेश्वर आहे, समुद्र म्हणजे ज्ञान आहे, समुद्र म्हणजे भक्ती आहे, समुद्र म्हणजे कर्म आहे. मला सांगा, समुद्रामध्ये मगर आहे, मासे आहेत, सुसर आहेत, पण त्या मगरीचा त्रास समुद्राला झाला असं कधी ऐकलं का? त्या समाजामध्ये जीवन जगत असताना काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ही मगर आहे. पण या मगरीचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर भक्तीचा सागर अंतःकरणामध्ये तयार करावा लागेल, ज्ञानाचा सागर बुद्धीमध्ये तयार करावा लागेल, त्या देहाला भजनामध्ये नृत्य करावं लागावं लागेल. तरच काम, क्रोध आणि लोभ स्वरूपाच्या मगरी तुम्हाला त्रास देणार नाही, नाहीतर तुम्हाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. पुरंग, मातंग, पतंग, मीना, काय सांगितले पहा. पुरंग, मातंग, पतंग, मीना हे 5 प्राणी एका एका रूप, स्पर्श, रस, गंध त्या विषयाच्या नादी लागले आणि मृत्यूला प्राप्त झाले. आपण 5 विषय 24 तासामध्ये 10 वेळा भोगतो. मग आपला मृत्यू निश्चित आहे आणि तो मृत्यू होऊ नये असं वाटत असेल तर भक्तीचा सागर मनामध्ये तयार व्हावा, ज्ञानाचा सागर बुद्धीमध्ये तयार व्हावा आणि शरीरामध्ये भजनाचा सागर व्हावा. आणि मग नाचू कीर्तनाच्या गावो नाचू आनंदाने, 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 पाहू कैलासीचे केले. मला सांगा, तुमच्या डोळ्याला कैलास दिसतो की नाही? बोला की, झोपी गेले? डोळ्याला कैलास दिसतो मला. आणि म्हणून संतांनी देवाकडे प्रार्थना केली, आहो डोळे तुम्हाशी प्रार्थना, पहा कैलासीचा प्रमाण दिली तर रात्रभर सरणार नाही, एवढे प्रमाण आहेत. आणि म्हणून संतांचे अभंग म्हणजे न भंग पावणारे आहेत, रोज नवीन काहीतरी देत. आता या ठिकाणी आमचे गायक असणारे गान कोकिळा म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो, असे महाराष्ट्र विख्यात असणारे शुभक्त परायण जनार्दन महाराज बेंद्रीकर, शुभक्त परायण हवगी महाराज पन्नाशी, पक्वाद मृदंगाचार्य असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज, आमचे जुनी गायक असणारे मारुती ताकबीरकर अण्णा,
आणि आता नवीन नवीन तयार होणाऱ्या ह्या भगिनी अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये आज आपण जगत आहोत। याची कृपा कोणाची आहे? ही कृपा संतांची आहे। ती संतांनी कृपा तुमच्या आमच्यावर केली नसती, धर्मानं कृपा आमच्यावर केली नसती तर आज हा आनंद पाहायला भेटला असता का? आणि म्हणून तुम्हा सर्वांना प्रार्थना करत आहेत संत, आहार निद्रा भयमैथुनंच, आहार निद्रा भय आणि भोग एवढ्यापुरतं जीवन मर्यादित ठेवू नका। याही पलीकडे जीवन आहे। आहार निद्रा भय आणि भोग एवढ्यापुरतं जीवन मर्यादित ठेवलं मग पशु आणि आपल्यामध्ये अंतर काय? आपण पशुपेक्षा चांगले आहोत। शास्त्राने सांगितलं आलभ्य हा लाभ, लाभला तो कैसा। हा आलभ्य असणारा लाभ आपल्याला प्राप्त झालेला आहे। आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि हातामध्ये कवळा सापडावा असा हा देह भेटलेला आहे। आणि हा देह दुर्लभ आहे। हा देह म्हणजे काचेचं भांड आहे, कधी फुटणार आहे माहित आहे का? कुणाचा मृत्यू कधी आहे माहित आहे? कधी फुटणार आहे भांड माहित नाही। मग ते फुटणे अगोदर लक्ष चौर्या ऐंशी शोधिता शोधिता महालाभ हाता लाभ, हा लाभ आपण करून घेतला पाहिजे। मग हा देह आपण कुठं घालवला? हा देह आपण कुठं घालवला आणि हा देह कुठं घालवायला पाहिजे? लक्ष द्या। तुम्हाला देह मिळाला पण कळाला नाही। तुम्हाला देह मिळाला पण कळाला नाही। देवांना देह कळाला पण मिळाला नाही आणि संतांना देह कळालाही आणि मिळालाही म्हणून संतांचे अभंग घेतात। व कुणाचे अभंग घेत नाही। संतांचे अभंग का घेतात? त्यांना देह मिळालाही आणि कळालाही। कारण देह असत्य आहे आणि देहामध्ये राहणारा आत्मा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम तो सत्य आहे। आणि त्या सत्य असणाऱ्या आत्म्याला जाणायचं असेल तर काय करावं? अभंगाचं तिसरं तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाली
संत म्हणजे ज्ञानाची खाण आहे. आपल्याला कोळशाची खाण मिळाली तर 400 कोटीचा घोटाळा केला एका मंत्र्याने. कोळशाची खाण भेटली तर ज्ञानाची खाण भेटल्यावर अहो पैसे मोजता मोजता